वर्धा जिल्ह्यातील शिंदी विहिरी परिसरात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर वन विभाग अलर्ट मोडवर आला आहे। वाघाचा शोध घेण्याकरिता तळेगाव आणि आष्टी वन परिक्षेत्राच्या संयुक्त पथकाने मोठी मोहीम सुरू केली असून आता जंगलावर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे। वाघ नेमका कुठे आहे आणि वन विभागाची पुढील कारवाई काय आहे, पाहूया या रिपोर्टमध्ये। वर्धा जिल्ह्यातील तळेगाव वनपरिक्षेत्रातील मौजा शिंदी विहिरी येथील शेतात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वन विभागाने तातडीने संयुक्त कारवाई सुरू केली आहे। तळेगाव आणि आष्टी वनपरिक्षेत्राच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी भेट देत संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली। या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी लांबडे, वन परिक्षेत्र अधिकारी पूनम ब्राह्मणे, वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, मानद वन्यजीव रक्षक कौस्तुभ गावंडे आणि प्रणव जोशी यांच्यासह पीपल फॉर ॲनिमल्सचे मयूर वानखडे आणि अक्षय पचारे सहभागी झाले। वाघाच्या हालचालींचा शोध घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला। ड्रोनच्या सहाय्याने घटनास्थळासह लगतच्या जंगल परिसराची बारकाईने पाहणी करण्यात आली। संयुक्त पथकाने जंगल परिसरात शोध मोहीम राबवत वाघाच्या पावलांचा आणि हालचालींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला। दरम्यान वन विभागाने परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। नागरिकांनी अनावश्यकपणे जंगल परिसरात जाऊ नये, एकट्याने फिरणे टाळावे आणि वाघाच्या हालचालींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने वन विभागाला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे। अफवांवर विश्वास न ठेवता वन विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे। सध्या वाघाच्या हालचालींवर संयुक्त पथकाकडून लक्ष ठेवण्यात येत असून परिसरात पुढील आवश्यक कारवाई सुरू आहे। वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जीव गेल्यानंतर शिंदी विहिरी परिसरात भीतीचे वातावरण आहे। मात्र वन विभागाने संयुक्त पथकासह शोध मोहीम सुरू करत ड्रोनच्या माध्यमातून जंगल परिसरावर करडी नजर ठेवली आहे। वाघाचा ठाव ठिकाणा कधी लागतो आणि पुढील कारवाई काय होते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे।